श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लम्बे दयालम्बं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांचे। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बीण शंभो मज कोडतारी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय।
जय जय रघुवीर समर्थ। काय सगळ्यांना वाटायचे का करून ठेवायचे नाही, वाटून टाका. गजरे वाटून टाकायचे. जाताना सगळ्यांनी प्रसाद भरपूर घेऊन जायचा आहे बरं का, काही ठेवायचं नाही ते. हा, आणि संपल्याशिवाय कोणी जायचं नाही ना, हेही महत्वाचं. नाहीतर आपला थोडासा हातावर घेतला अजिबात नाही. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। बोलो रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 रघुपति राघव राजा राम,
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। दोन तारखेपासून 22 तारखेपर्यंत जी श्रीराम कथा आपण श्रवण करणार आहोत, त्या कथेमध्ये अवगाहित होण्याकरता जे सर्व भाविक श्रोते, साधक, तत्वचिंतक, कला उपासक, नामधारक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। कोणी याज्ञिक वैदिक आले असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करतो। कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार कोणी आले असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करतो। माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन करतो। आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी जो आपला नेम आहे, हरी कोणाला तारतो माहिती आहे का? भगवंत कोणाला तारतात? हरिनाम नेमस्त पाषाण तारी म्हणाले। ज्याचा नेम आहे, नेम म्हणजे जे आपण साधना, उपासना, ध्यान, नामस्मरण हे जे काही विविध अंगाने करतो ना, ते जो चुकवत नाही त्याला नेम म्हणतात। बरं का, कधीतरीच करतो त्याला काही अर्थ नाही ना। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। मी किती करतो देवाचं किंवा किती करते देवाचं, तरी माझ्या बाबतीतच असं का, असं आपल्याला जरा 4 दिवस झाले ना माळ हातात घेऊन की व्हायला सुरुवात होते। बरं का, माळा किती झाल्या? 4, 108 गुणिले 4 बरं का फक्त। तरी आपल्याला वाटतं मी किती करतो, काही नाही म्हणाले। समर्थ म्हणाले, हरी त्यालाच तारतो जो नेमस्त आहे। या न्यायानं एकश्लोकी रामायणाचा पाठ करतो आणि मागच्या कथाभागाकडे जाऊ। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम्
वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्यांनी कालचा एपिसोड मिस केलाय त्यांच्याकरता विश्वामित्रांनी काय ना, मी नेहमी ही नावं सुद्धा बघा ना, म्हणजे भागवतातली नावं, रामायणातली नावं, विश्वामित्र, आपण कधी कधी या नावांची फोड जरी केली ना तरी त्याचे अर्थ आपल्याला कळतात. जे या अखिल विश्वाचे मित्र आहेत ते विश्वामित्र. विश्वामित्रांना काय काय कला अवगत आहेत माहिती आहे का? विश्वामित्रांना पशुपक्ष्यांची भाषा कळते, विश्वामित्रांना वृक्षांची भाषा कळते, विश्वामित्रांना लतांची भाषा कळते, वेलींची भाषा कळते, म्हणून ते विश्वामित्र आहेत. आणि हे सगळं ज्ञान आहे ते त्यांनी रामाला आणि लक्ष्मणांना दिलेलं आहे. याचं कारण त्यांना माहिती आहे पुढे 14 वर्षाची घालवायची आहेत ना, मनात पाहिजे ना कोणीतरी, कोणाशी तरी बोलायला. त्याच माणसाशी किती वेळ बोलणार? पुढे वानरांची मदत घ्यायची, अस्वलांची मदत घ्यायची, नागांची मदत घ्यायची. मग यांच्या भाषा कळायला नको का? हे ज्यांना माहिती आहे, या सगळ्याशी ज्यांनी मैत्री केली आहे ते विश्वामित्र आहे. आणि हे तपश्चर्येचं फलित आहे बरं का त्यांच्या. तुकोबा जेव्हा पहिल्यांदा भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपण येऊन बसल्यामुळे इथले जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना त्रास होतो लागला. मग काय केलं पाहिजे? तर त्यांच्यामध्ये जो परमात्मा आहे ना तो ओळखता आला पाहिजे. आणि मग जसे ते नेहमी 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 जायला लागले तसं आपण त्यांचं चित्र पाहिलं असेल. इथे छान पक्षी बसलाय, त्यांच्या त्या पागोट्यावरती पक्षी बसलाय आणि मग तो अभंग स्फुरला बरं का. वृक्षवल्ली आहा सोयरे मनसरे. वानप्रस्थ 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 म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, वेगळं. हे वनचर जेव्हा आम्हाला आमचे सोबती वाटायला लागतात तेव्हा एका अर्थानं ह्या विश्वामित्र या संकल्पनेकडे आम्ही प्रवास सुरू करतो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा या न्यायानं प्रभू श्रीराम आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी असे दोघेही विश्वामित्रांच्या बरोबर निघाले. 4-5 दिवसाचा तो प्रवास तो आपण पाहिला. आणि आता प्रत्यक्ष ही जी नगरी आहे, ज्या नगरीमध्ये
विश्वामित्र तो यज्ञ करणार आहे, त्या भागाचं नाव आहे सिद्धाश्रम. काल आपण ते सगळं सविस्तर पाहिलं. विश्वामित्रांनी यज्ञाची दीक्षा घेतली आणि यज्ञाची दीक्षा घेण्याच्या आधीच्या दिवशी राम लक्ष्मणांना सांगितलं की उद्या मी यज्ञ दीक्षा घेणार आहे, त्याच्यानंतर माझं मौन आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. तेव्हा ते जे राक्षस आहेत, ते जे असुर आहेत, ते केव्हाही आक्रमण करू शकतात, तेव्हा तुम्ही सज्ज राहा. आणि पहिल्या दिवशीच राम लक्ष्मण सज्ज आहेत बरं का. धनुष्याच्या त्या दुसऱ्या टोकाला प्रत्यंच्या चढवली, बाण लावलाय आपल्या भात्यातनं काढून, आणि त्या बाणाच्या अग्रावरती मी सांगितलं की ते टोक लावावं लागतं. जे काही अस्त्र आहे धारधार, ते टोक लावावं लागतं. पहिल्या दिवशी हे दोघे अशा पद्धतीनं धनुष्य आणि बाण सज्ज करून त्या दोन्ही दरवाजांवरती, जिथून असुर येण्याची शक्यता आहे, त्या दोन्ही दरवाजावरती उभे आहेत. पहिल्या दिवशी काही असुर आले नाही, दुसऱ्या दिवशी काही आले नाही. बरं, ती प्रत्यंचा जी आहे ती सोडवायला लागते काही काळानंतर, नाहीतर ती जी धनुष्याची, ज्याला आपण काठी म्हणतो आत्ताच्या भाषेत सोप्या, तर ती वाकते. ती जर वाकली तर बाणाचा वेग कमी होतो. याचं कारण त्याचं डायमेन्शन बदलतं सोप्या मराठीमध्ये. म्हणून ते सोडवायला लागते. परत पुन्हा दुसऱ्या दिवशी सज्ज केली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कोणी आलं नाही. मग म्हणाले आता आपण सज्ज करून राहूयात, पण बाणाला आग्र बसवायला नको. धनुष्य तेवढा आकारानं ताणून धरायला नको, नाहीतर ते शस्त्र खराब होतं. आणि म्हणून दोघेही सज्ज आहेत, पण धनुष्य तेवढं आकारानं ताणलेलं नाही. त्याच्यावरती ते लोखंडी टोक आहे, ते बसवावं लागतं बाणाच्या आकारावरती, ते बसवलेलं आहे. आणि 6 दिवस झाले त्या यज्ञाला. त्या यज्ञामध्ये रोज आहुती पडते, आणि आहुती पडत असताना 6व्या दिवशी त्या यज्ञकुंडामधून एक अत्यंत विशाल अशी ज्वाला प्रगट झाली. इथे आपण काल थांबलो होतो. सांगणाऱ्याच्या लक्षात पाहिजे ना कुठे थांबलंय का. श्रोते तयार असतात बरं का. बुवा तुम्ही आज दुसरीकडनं सुरुवात केलीत बरं का, कमी करत नाहीत सांगायला. आणि असंच असलं पाहिजे बरं का श्रोते. म्हणजे मी त्याच पद्धतीने ऐकतो बरं का. ती अग्निज्वाला जी प्रगट झाली ना, ती अग्निज्वाला प्रगतीचा जो संकेत आहे तो या ऋषीमुनींना समजला की राक्षस यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ती अशी उंच 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 होत आभाळाला गेली. राम आणि लक्ष्मणांना सुद्धा तो संकेत गेला. आणि त्याच वेळेला वर्षा काळात जसे ढग आकाशामध्ये जमा होतात, तसं काळे कुट्ट ढग जमा व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला राम लक्ष्मणांना वाटलं की हे ढग यायला सुरुवात झाली, पण प्रत्यक्षामध्ये ते जे राक्षस आहेत मारीच आणि सुबाहू यांनी आपली माया पसरवायला सुरुवात केली. संपूर्ण आकाश काळं 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 झालं. आणि ते जसे जसे यज्ञाच्या स्थळापर्यंत येत होते, तसं या दोघांच्या लक्षात आलं
की ते येताना रस्त्यामध्ये सगळीकडे रक्ताचे सडे टाकत येत आहेत, जेणेकरून त्या यज्ञाचा विध्वंस व्हावा, त्याकरताच ते आलेले आहेत. ते आलेले पाहिले आणि आता त्यांना जर दूर लोटायचं असेल तर क्षणाचा सुद्धा विलंब करता कामा नये, हे ओळखून रामाने जो आपल्या हातामध्ये बाण होता, ज्याला अग्र बसवलेलं नव्हतं, तो मारीच्यावरती सोडला. लक्षात घ्या, रामाचा कोणताही बाण व्यर्थ गेलेला नाही. बऱ्याच वेळा असं सांगतात की इथे तो का नाही मेला, नाही का, रामाने बाण मारला की संपायलाच पाहिजे ना, का नाही गेला, तर पुढे ते अग्र बसवलेलं नव्हतं, म्हणून त्याला तो बाण लागला आणि तो 100 योजना दूर समुद्रामध्ये जाऊन पडला. या मारीचानं रावणाला 100 वेळा सांगितलंय बरं का, की तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस. मज आणून द्या ते हरिण, हा हरिण तोच आहे. त्याला माहिती आहे बरं का, एकदा तरी फटका खाल्लाय. काही माणसं एकदा फटका खाल्ला की सुधारतात बरं का, काहींना पुन्हा 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 काय केलं सुधारतच नाही. आपल्याला सुद्धा वाटतं की नाही, कोणती चक्की का आटा खाते, किती बोलतात याला तरी काही फरक पडत नाही. लक्ष्मणांनी बाकीच्या सगळ्या राक्षसांना संपवलं. रामाने पुन्हा बाण मारला आणि सुबाहूला संपवला. त्याच ठिकाणी सुबाहू गतप्राण झाला असा उल्लेख आहे. वेगवेगळ्या अस्त्रांची नावं दिली की कोणकोणती अस्त्र त्यांनी या युद्धामध्ये वापरली. आलेले सर्व जे राक्षस आहेत, या सर्व राक्षसांना इथे रामांनी आणि लक्ष्मणांनी संपवलेले असा उल्लेख आहे. काही ज्या रामायणावरच्या टीका आहेत त्याच्यामध्ये राम लक्ष्मणांनी किती राक्षस संपवले तर याचा आकडा साधारणपणे 2 कोटी ते 5 कोटी एवढे राक्षस मारलेत असा उल्लेख आहे बरं का. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे, पण 2 कोटी सगळ्यात आहेच आहे. म्हणजे 2 कोटी राक्षस अगदी सहज संपवले. आपल्याला साधारण रेंज काय आहे हे कळावं म्हणून सांगितलं. तो यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ कशा करताय तर विश्वामित्र जो यज्ञ करताय तो विश्वाच्या कल्याणाकरता आहे. आमची सनातन संस्कृती आम्हाला वसुधैव कुटुंबकम असं शिकवते. तेव्हा या संपूर्ण वसुधेचं कल्याण करण्याकरता म्हणून तो यज्ञ आरंभला आहे. आणि राम आणि लक्ष्मण या दोघांच्या साथीनं त्या यज्ञाची पूर्तता झाली. विश्वामित्र आम्हाला म्हणतात की रामा, तुला इथं आणल्यामुळे मी कृतार्थ झालेलो आहे आणि तू गुरु आज्ञेचं पालन केलेलं आहेस आणि तू गुरु आज्ञेचं पालन केल्यामुळे या जागेचं सिद्धाश्रम हे जे नाव आहे ते सिद्ध झालेलं आहे. आता बघा, विश्वामित्र कोणाला क्रेडिट देतात या सगळ्याचं? रामाला देतातच आहेत एका अर्थाने, पण गुरु आज्ञेला देत आहेत. आणि कोण मग नक्की इथे कोण, विश्वामित्र का वसिष्ठ? तर श्लोकाचा अर्थ असा निघतो की वसिष्ठांनी तुला जी आज्ञा केली होती की रामा तू यांच्याबरोबर जा, त्या गुरु आज्ञेचा इथे उल्लेख आहे. म्हणजे त्यांनी कुठेही मी मोठा आहे असं सांगितलेलं नाही. नाहीतर आपण जरा काही एखाद्याला सांगितलं ना आणि त्यात त्याला यश आलं की लगेच म्हणतो बघा मी सांगितलं ना म्हणून त्याने तसं केलं बरं का, आणि असं काही नसतं बरं का, त्यांनी केलं होते ते आपल्याला भोगायला लागतं नंतर.
त्यानंतर त्या सायंकाळी संध्यावंदन झालं आणि विश्वामित्र म्हणाले की आज तुम्ही थोडी अधिक विश्रांती घ्या, कारण गेले 6 दिवस या दोघांनाही झोप नाही. हे दोघेही अखंड 6 दिवस रक्षण करतायत त्या यज्ञाचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठले. विश्वामित्रांच्या आधी हे दोघं उठलेले. स्नान संध्या आधी झालंय आणि आता त्यांना वाटलं की आता म्हणतील की हरकत नाही जायला, तुम्ही झालंय ना, यज्ञाकरता म्हणून आणलंय, मेन काम जर जे आहे ते झालेलं आहे करून. म्हणून रामचंद्र आणि लक्ष्मणजी हात जोडून उभे म्हणाले, काय आज्ञा आहे गुरुदेव? ते म्हणाले, काही नाही रामा, मला असं वाटतंय की इथून जवळ एक नगरी आहे जनक राजाची, मिथिला नावाची. त्या जनक राजाकडे एक धनुष्य आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी त्या धनुष्याचं दर्शन घ्या. का घ्यावं? तर ते धनुष्य साक्षात शिवांचं धनुष्य आहे. शिवांनी ज्या वेळेला त्रिपुरासुराला मारलं तेव्हा त्या धनुष्याचा वापर त्यांनी त्या युद्धामध्ये केलेला आहे. आणि एकदा देवांच्या सांगण्यावरून ते शिवजींनी ह्या जनक राजाकडे, म्हणजे ह्याच्याकडे दिले असं नाही बरं का, मिथिला जनक ही पदवी आहे. मुळात मिथिला नरेश जे आहेत सगळे त्यांना जनक म्हटलं जातं. त्यांच्याकडे दिलं. रामा, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी सांगितलंय बरं का, की ते उचलण्याकरता 5000 सैनिक लागतात. म्हणजे त्याचा आकार केवढा असेल हे तुम्हाला कल्पना यायला सांगतो. आणि ते जर एखाद्या गाड्यावर ठेवून ओढायचं म्हटलं तर 1100 बैल जोड्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे 1100x2 एवढे बैल ते त्या गाडीवरती ठेवून ओढायला लागतात. हे धनुष्य जनक राजाच्या देवघरामध्ये आहे, पूजेमध्ये असतं म्हणाले काय. ते सहसा सर्वसामान्य लोकांना दर्शनाकरता काही काळ खुले आहे. किंवा काही विशिष्ट पर्वणी काळ आहे, त्यावेळेला ते सगळ्यांना त्याचं दर्शन घेत आहे. तर आत्ता तो पर्वणी काळ आहे, कारण जनक राजा एक यज्ञ करतो आणि त्या यज्ञाच्या निमित्तानं ते धनुष्य तुम्हाला पाहता येईल. रामा, मी तुला सांगितलं त्याच्या विस्तारावरून तुला त्याच्या वजनाचा अंदाज आला असेल. म्हणजे 1500 लोक जर 5000 सैनिक जर एका वेळेला उचलायला लागत असतील तर एवढं त्याचं वजन आहे. तेव्हा आत्तापर्यंत रामा, माझ्या ऐकिवात तरी कोणीही असा नाही ज्यानं ते उचलून पाहिलं आहे. अनेक राजपुत्र येऊन गेले आणि ते उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण रामा ते कोणालाही शक्य झाले नाही. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही ते पाहण्याकरता म्हणून चलावं. असं सांगितलं आणि रामचंद्रांना माहिती होतं की ते जोपर्यंत विश्वामित्र सांगत नाहीत की तुम्हाला आता अयोध्येला परत जायला परवानगी आहे, तोपर्यंत आपल्याला यांच्याबरोबरच फिरायचं. त्यामुळे हे सगळे निघाले कुठे? जनक राजाच्या नगरीकडे.
चला राघवा चला राघवा चला पहाया जगताची मिथिला पहाया जगताची मिथिला चला राघवा चला पहाया जगताची मिथिला पहाया जगताची मिथिला रामा तो कसा म्हणे तो जनक राजा आहे ना, त्याचं दर्शन घेतलं ना की माझे डोळ्याचं पानं भिट्ट बघा, इतका तो सुंदर आहे दिसायला. त्यामुळे तुम्ही एकदा त्याचं दर्शन घ्या. आणि त्या नगरीचं दर्शन आहेच, पण त्याचबरोबर अजून काय म्हणाले तर त्या राजानं जो यज्ञ मांडलाय त्या यज्ञामध्ये तुम्हाला सम्मिलित होता येईल. तेव्हा त्या निमित्ताने तुम्ही चला बरं का. शिवांचं धनुष्य आहे. ज्या वेळेला त्रिपुरासुराला मारायचं होतं ना तेव्हा शिवांनी त्याचा वापर केला. आणि असंच देवदानव युद्धामध्ये ज्या वेळेला जनक राजाने सुद्धा एकदा देवांना मदत केली होती तेव्हा त्याची परतफेड म्हणून हे शिवाजी जनक राजांकडे दिले. अशा त्या
सुनाभर कारडोबाचं तुम्ही एकदा दर्शन घ्या म्हणून चला दाखवा. आपण नेहमी एक कथा ऐकलेली असतात की स्वयंवर मांडलं आणि त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या राजांची फजिती झाली, रावणाची फजिती झाली. तर काही राजांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला, एवढंच वाल्मिकी रामायणात लिहिलेलं आहे. आपण सिरियलमध्ये जी रावणाची फजिती बघितली ती कल्पना विलास या आधारात येते. वाल्मिकी रामायणात असे कोणतेही पुरावे नाही. Yeah.
चला राघवा चला पाहाया जनकाची पण इतक्या सहज ते मिथिलेला आले नाही कळला. 5 दिवसांचा प्रवास सांगितलाय. चालत 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 आले तो. या 5 दिवसांमध्ये काय काय सांगितलंय तर मध्ये जे सगळं नगर वस्ती गावं ही लागली ती सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा शोण नावाची नदी लागली. मग त्या नदीचा आसपासचा प्रदेश तिथे कोण राजा होता, तिथे आत्ता काय चाललंय, अशा पद्धतीनं रामचंद्रांनी विचारणा केली आणि मग ते सगळं सांगितलं. त्यानंतर विश्वामित्र ज्या गाधी राजाचे पुत्र आहे ती सगळी कथा सांगितली. गाधी राजांच्या जन्मापासून ती सगळी कथा सुरू होते. त्यानंतर विश्वामित्रांनी आपली स्वतःची सगळी कथा त्यांना सांगितलेली आहे. आणि मग पुन्हा गंगा लागली आणि विश्वामित्रांनी सांगितलं की रामा, ह्या गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये तू स्नान कर, हिला बंधन कर. तेव्हा रामांनी विचारलं की ही गंगा मुळात त्यांच्या आधीचा संवाद आहे की ही स्वर्गामध्ये होती, ही स्वर्गामधून गंगा इथे पृथ्वीवरती कोणी आणली. तेव्हा विश्वामित्र सांगतात, रामा, तुझा जन्म ज्या कुळामध्ये झालेला आहे, तुझे पूर्वज एवढे पराक्रमी होते की त्यांनीच दीर्घकालीन तपश्चर्या केली आणि त्यांनी ही गंगा पृथ्वीवरती आणली आहे. आता गंगा अवतरण जे आहे ते एखादं काम आपण हातात घेतल्यानंतर त्याच्यावरती एका पिढीला काम करावं लागतं, दुसऱ्या पिढीला काम करावं लागतं आणि तिसऱ्या पिढीमध्ये त्याची फळं मिळतात. कल्पना करा ना, म्हणजे कल्पना नाही, सत्य खरंच आहे ते. 70-75 वर्षापूर्वी जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या आजोबांनी किंवा पणजोबांनी काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला राजकीय फारसं काही यश आलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी कष्ट घेतले
आणि त्यांची पिढी संपली आणि त्याच्यानंतर आपली पिढी किंवा आपल्या नंतरची पिढी अशा 3 पिढ्या सतत काम केल्यानंतर आत्ता कुठे प्रामाणिक पंतप्रधान आम्हाला मिळाले ना. हे सतत करावं लागतं बरं का. म्हणून 2 पिढ्या 3 पिढ्या 4 पिढ्या सतत काम करावं लागतं, कारण चांगल्या गोष्टी करता तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि मी नेहमी गमतीनं म्हणतो की आता 70 वर्ष दिली आहेत ना आपण एकाला, मग दुसऱ्या पार्टीला 70 वर्ष पुढची दिली तर काय बिघडलं नाही का. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, झालंच तर चांगलंच होईल ना. मग गंगेची ती सगळी कथा सांगितली, भगीरथाचे प्रयत्न सांगितले, सगर राजापासून ती सगळी कथा सुरू होती. अंशुमान दिलीप त्याचे सगळे पुत्र, ती कथा सांगितली. आणि त्याच्यानंतर अगदी हे मिथिला नगरीमध्ये आले बरं का. आणि मिथिला नगरीच्या अलीकडे म्हणजे नगरीमध्ये प्रत्यक्ष प्रवेश केलाय, पण ज्याला आपण म्हणतो गावात आले नाही, बॉर्डरला क्रॉस झाली, तेव्हा एक आश्रम रामांच्या नजरेत पडला. रामचंद्र म्हणतायत, गुरुदेव, हा जो आश्रम आहे जो आता आपल्याला लागला, तो आश्रम कोणाचा आहे? याचं कारण, या आश्रमामध्ये मला कोणतेही पशु पक्षी ऋषी असं कोणीही दिसत नाही, पण एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मला या ठिकाणी जाणवते. एक विशिष्ट उत्साह या वातावरणात आहे. पण हा आश्रम जर पाहिला तर तो आश्रम कसा आहे, तर त्या आश्रमात कोणीही राहत नाहीये, कित्येक वर्ष तो ओसाड आहे असं वाटतंय. आता ज्या ठिकाणी वस्ती नाही तो प्रदेश काही असा ज्याला आपण प्रसन्नकारक असा नसतो. जिथे रोज कोणी ना कोणीतरी येत आहे, हालचाल आहे, स्वच्छता आहे, तो प्रदेश मनाला आल्हाददायक आहे. पण रामचंद्र म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर मला एक विशिष्ट ऊर्जा जाणवते. तेव्हा हा आश्रम कोणाचा आहे ते मला तुम्ही सांगा. तेव्हा विश्वामित्र म्हणतात, रामा, आपण या ठिकाणी काही काळ थांबूया. याचं कारण असं आहे की हा आश्रम अत्यंत सिद्ध असलेल्या एका ऋषींचा आहे. त्यांची कथा मी तुला सांगतो. आणि म्हणून गौतम ऋषींची कथा रामाला आणि लक्ष्मणाला सांगितली. राम गौतम ऋषींची पत्नी अहल्या ही मुळातच दिसायला अत्यंत सुंदर होती. एखादी स्वर्गीय अप्सरा वाटावी इतकी ती सुंदर होती. पण ती ऋषी पत्नी होती, त्यामुळे ऋषींची जी कार्य आहेत नेमून दिलेली त्याच्यामध्ये ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करीत असते. एकदा काय झालं, इंद्राची नजर या अहल्येवरती पडली आणि गौतम ऋषी जेव्हा आपल्या स्नानाकरता आश्रमातून बाहेर गेले होते, तेव्हा इंद्र त्या ठिकाणी आपला वेश पालटून आला. म्हणजे त्याने गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि त्यानं अहिल्याचं शीलभ्रष्ट केलं. तो जेव्हा तिथून जात होता त्याच वेळेला गौतम ऋषी परत आले आणि त्यांनी इंद्राला जाताना पाहिलं. त्यांनी इंद्राला शाप दिला
आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीला सुद्धा शाप दिला. वाल्मिकी रामायणामध्ये अहल्या शिळा होऊन पडली असा कुठलाही उल्लेख नाही. आपण जे बघतो की तिचा दगड झाला आणि तो दगड अनेक वर्ष 1000 वर्ष सांगतात या कालावधीला, 1000 वर्ष त्या ठिकाणी आहे असं काहीही वर्णन नाही. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये त्यांनी तिला असं सांगितलंय की तुझ्याकडून जे पाप झालेलं आहे किंवा तुझ्याकडनं जी चूक झाली ती कशामुळे झाली अहल्या, तर तुझ्या सौंदर्यामुळे झाली. ती अप्सरा सांगितली. तेव्हा इथून पुढे तू कोणाच्याही दृष्टीस पडणार नाहीस आणि काय करशील तर तू एक ह्या तिनं शाप मागितला, त्यांनी शाप दिला की तू कोणाच्याही दृष्टीस पडणार नाहीस. तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मला शाप द्या. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू शिलाखंडावत म्हणजे एका ठिकाणी बसून ध्यान कर. ज्या वेळेला रामचंद्र ह्या वाटेने जातील त्यावेळेला फक्त रामचंद्रांच्या दृष्टीलाच तू पडशील आणि त्यांच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. हे ज्या वेळेला घडेल त्यावेळेला माझी विशिष्ट कालाची तपश्चर्या पूर्ण झाली असेल, मी या ठिकाणी पुन्हा येईन असं सांगून ते त्या आश्रमातून निघून गेले. आणि त्यांनी त्या आश्रमामध्ये आपली पत्नी आता एका अर्थानं दीर्घकालीन ध्यानामध्ये जाणार आहे म्हणून त्या आश्रमाच्या आजूबाजूला कोणताही पशु पक्षी सजीव फिरकू नये याची योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. म्हणून त्या आश्रमात कोणी दिसत नाही. हे पाहिलं, ही सगळी कथा ऐकली रामाने आणि रामचंद्र म्हणाले म्हणजे मला त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की रामचंद्रांच्या दृष्टीला अहल्या दिसली. प्रभू रामचंद्रांनी अहल्येला चरणस्पर्श केलाय म्हणजे पायाला हात लावून नमस्कार केलाय. तेव्हा ती मूळ रूपामध्ये प्रकट झाली. लक्ष्मणाने त्यांना नमस्कार केला आणि आत्तापर्यंत तिचा जो देह होता जो इतर कोणालाही दिसत नव्हता ऋषींच्या शापामुळे तो आता सगळ्यांना दिसायला लागला. त्याच वेळेला गौतम ऋषी आपली तपश्चर्या पूर्ण करून त्याच मार्गाने चालले होते आणि असं सांगतात की गौतम ऋषी आणि अहिल्याची भेट त्या ठिकाणी झाली. अहल्येला जो शाप होता त्या शापातून ती एका अर्थाने मुक्त झाली. आणि आता हे तिघेही जण फक्त 3 जण नाही आहेत बरं का, त्यांच्याबरोबर किती ऋषी आहेत तर विश्वामित्र, श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांच्या मागे 100 षटक चाललेले, 100 काय म्हणतात त्याला गाड्या, 100 गाड्या यांच्या मागून चाललेत. एवढे ऋषीमुनी आहे विश्वामित्रांच्या बरोबर ते धनुष्य बघायला. आपण सिरियलमध्ये बघतो ना ते आपले तिघच चालले, तसं काही नाही. 100 शकटांचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर हे सगळे जनकाच्या नगरीमध्ये पोचले. विश्वामित्र येत आहेत याची बातमी आधीच जनक राजापर्यंत गेली होती. त्यामुळे जनक राजांचे जे कुलपुरोहित आहेत, शतानंद नाव आहे त्यांचं,
हे शतानंद कोण आहे? तर हे शतानंद म्हणजे गौतम ऋषी अहल्या यांचा पुत्र आहे. ते या जनकाचे कुलपुरोहित आहेत. ते शतानंद स्वागताकरता पुढे गेले. त्यांनी विश्वामित्रांचं स्वागत केलं. बाकी सगळं जे ऋषींना करतात अर्घ्य आणि पाद्य ते सगळं दिलं. आणि तिथे विश्वामित्रांनी या शतानंद ऋषींना सांगितलं की अहल्या शापातून मुक्त झालेली आहे. आणि तिथे तो सगळा प्रसंग त्यांना सांगितलाय की कोणाच्या दर्शनावर ती मुक्त होणार आहे, तर रामांच्या दर्शनावर. हेच ते राम आणि हा त्यांचा बंधू लक्ष्मण. अत्यंत आनंद झाला शतानंदांना आणि एक नातं तयार झालं त्या सगळ्यांमध्ये. कारण माझ्या आईला ज्यांनी शापातून मुक्त केलं यांचा मी ऋणी राहणार. ही जी आपल्याकडची पूर्वापार आलेली संस्कार आहे आपल्यावरचा, तो नकळत शतानंदांचा प्रगट झाला. जनक राजा आला. जनक राजाने विश्वामित्रांचं योग्य ते स्वागत केलं आणि त्यांनी विचारलं, हे दोघं कोण आहेत तुमच्या बरोबर आलेले? म्हणजे त्यांच्या शरीराकडे बघून, देहाकडे बघून तर हे क्षत्रिय वाटतात, पण आता ऋषींच्या बरोबर आहेत, त्यामुळे एखादे ऋषिकुमार आहेत का? त्यावेळेला विश्वामित्रांनी सांगितलं की हे दोघं दशरथ राजाचे पुत्र आहेत. त्यांनी जो सगळा पराक्रम केला अयोध्या नगरी सोडल्यापासूनचा, तो सगळा कथन केला. आणि त्याच्यानंतर हे कशाला आले, तर राजा तुझ्याकडचं जे धनुष्य आहे त्याचं दर्शन घेण्याकरता मी या दोघांना बोलवलेलं आहे. आता आपण असं ऐकलेलं असतं की जनक राजानं ते स्वयंवर मांडलं, अनेक राजे त्याच्यामध्ये येऊन ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतायत. तर असं मूळ वाल्मिकी रामायणात लिहिलेलं नाही, पण तो कथाभाग म्हणून आपल्याला छान वाटतो. एक 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 राजे येत आहेत, ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतायत आणि ते धनुष्य इंचभरही हलत नाही असा उद्योग आहे. आणि जनक राजा उभा राहिला दरबारामध्ये आणि म्हणाला, या स्वयंवरामध्ये असा एकही वीर नाही की जो हे धनुष्य उचलू शकेल, ज्याला मी माझी कन्या सीता अर्पण करू शकतो, असा एकही वीर नाही का? श्रीराम शांत बसले बरं, आणि लक्ष्मण उभा राहिला. म्हणाला, महाराज तुम्ही असं बोलताय, एवढं म्हणाला तेवढ्यात रामचंद्रांनी त्याला फोन केली, खाली बस खाली बस. असं प्रवचनात मध्ये उठून जायचं नाही, खाली बस नाही, गंमत केली आहे बाई. लक्ष्मणा, अरे गुरु आज्ञेच्या शिवाय बोलायचं नसतं रे मध्ये, गुरु आज्ञेशिवाय बोलायचं नाही. पण लक्ष्मण कुठला ऐकतो? शेषाचा अवतार आहे, तो उभा राहिलाय, दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि म्हणाला, तुम्ही असं म्हणताय ना, याचं कारण अयोध्येचा वीर अजून उभा राहिलेला नाही. रामचंद्रांना वाटलं यालाच लग्नाची घाई झाली की काय, काही बोलत नाही बरं का. रामचंद्र शांतपणे बसले. हा म्हणाला,
जनक राजे, तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर मी सुद्धा उचलू शकतो म्हणाले हे धनुष्य. असं बघितलं म्हणला तो, आणि त्यांनी विश्वामित्रांकडे बघितलं. विश्वामित्र म्हणाले, खाली बस, तुझं काम नाही येते, त्याकरता तुला आणलेलं नाही. गुरुदेवांनी फक्त बघितलं त्याच्याकडे आणि त्याला कळलं बरं का. आपल्या आसनावरती बसला आणि विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली की रामा, ज्या कार्याकरता मी तुला इथे आणलंय ते करण्याची आता वेळ आली आहे, तेव्हा तू ते धनुष्य उचलावंस आणि त्याच्यावरती प्रत्यंचा चढावावीस असं मला वाटतं. रामचंद्र आपल्या आसनावरून उठले, गुरुदेवांना वंदन केलं, जनक राजाला वंदन केलं आणि त्या धनुष्यासमोर आले, त्या धनुष्याला वंदन केलं असं उल्लेख आहे. आणि त्या धनुष्याकडे बघितलं बरं का रामचंद्राने. म्हणाले, हे अनेकांना का जमलं नाही माहिती का? याचं नेमकं बटन कुठे ना हेच माहिती नाही म्हणाल लोकांना. कुठलं बटन दाबायचं हे एकदा कळलं ना आपल्याला, नाही का? आज झाला ना शपथविधी, आपण योग्य बटन दाबलं बघा. काही असतात बरं का जे आपल्याला आवडत नाही, पण आपल्याला बटन कुठलं दाबायचं हे तर कळलं नाही या निवडणुकीला. रामचंद्र म्हणाले, हे उचलायचं ना. असे अनेक धनुष्य म्हणाले मी माझ्या डाव्या हाताने उचललेली आहे. धनुष्य जेव्हा उचलतात ना तेव्हा त्याचा जो बरोबर मध्यभाग आहे तिथनं ते उचलावं लागतं बरं का. याचं कारण दोन्हीकडे त्याचं वजन समसमान होतं आणि मग ते उचलायला सोपं जातं. बरं, याच्या आधी अनेकांनी तो प्रयत्न केलाय, पण याचा एक्झॅक्ट सेंटर पॉइंट कुठे आहे हे माहिती पाहिजे ना. आणि म्हणून रामचंद्रांनी त्या धनुष्याला वंदन केलं, त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारली म्हणजे काय, तर त्याचं निरीक्षण केलेलं आहे. विज्ञानाचा भाग जर बघितला आपण त्याचा, तर कोणता प्रयोग सफल होतो, तर ज्या प्रयोगामध्ये निरीक्षण चांगले असतं तो प्रयोग सफल होतो. त्याचं निरीक्षण केलं आणि रामचंद्रांनी योग्य त्या ठिकाणी ते धनुष्य धरलं आणि अगदी सहज लीलया आपल्या डाव्या हातामध्ये ते पकडलं. त्याची प्रत्यंचा उचलली आणि आता ती प्रत्यंचा बांधणार, याच्याकरता काही ते वाकवावं लागलं. ते वाकवताना काय झालं, अनेक वर्ष वापरलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते काडकन मोडलं. बघा आपल्याकडे असतं की नाही, अनेक वर्ष एखाद्या गोष्टीचा वापर झाला नाही, आपण ती वापरायला जातो आणि नको ते होऊन बसतं बघा. योग्य वेळेला ते मोडलं आणि असं सांगतात त्याचा आवाज जो आहे, त्याचा ध्वनी जो आहे तो त्रैलोक्यामध्ये पसरला. त्रैलोक्यामध्ये पसरला आणि वरच्या मजल्यावरती जे सावळ रूप न्याहाळत बसल्या होत्या त्या जानकी देवी मनामध्ये, आपल्याकडे तो आवाज आत्ता आला, जानकी देवी खुदकन हसल्या. कारण त्यांच्या रूपाचं वर्णन, गुणांचं वर्णन जानकी देवीपर्यंत आधीच पोचलं होतं. अनेक रामायणामध्ये याचे वेगवेगळे उल्लेख आहेत की जानकीच्या ज्या सख्या आहेत त्या सख्यांनी रामाचं वर्णन
तिला सांगितलंय. बागेमध्ये एकदा त्यांची नजरानजर झाली असा उल्लेख वेगवेगळ्या रामायणांमध्ये आहे, इथे वाल्मिकी रामायणात पण आहे. आणि ते धनुष्य मोडल्यानंतर तो जो पण होता ज्या करता ते धनुष्य ठेवलं होतं, जनक राजाला जेव्हा रामचंद्रांना पाहिलं होतं ना त्यांनी, तेव्हाच वाटलं होतं बरं का याला जावई करून घ्यावा आणि त्याची मनोकामना पूर्ण झाली. तो एकदम उभा राहिला, आसनावरून खाली उतरला, रामचंद्रांना घट्ट मिठी मारली. रामाला काही कळेना हे काय झालं. एकदम म्हणाले, मी काय केलंय तर मी गुरुदेवांनी सांगितलं तेवढंच केलंय. तो म्हणाला, आता तुझ्या मनात असू देत नाहीतर नसू देत, त्याला काही पर्याय नाही. लक्ष्मण उभा राहिला, दादाचं अभिनंदन केलं. राम म्हणाला, अरे असं नाही, आधी गुरुदेवांना विचारायला पाहिजे. गुरुदेवांसमोर नम्र झाला, म्हणाला तुमच्या डोक्यामध्ये हीच योजना होती का? ते म्हणाले, हो हीच योजना होती माझ्या डोक्यात. तेव्हा त्या दोघांचं तिथे छोट्या स्वरूपाचं स्वयंवर झालेलं आहे. आणि मग राम म्हणला, हे जरी सगळं असलं तरी मला आई बाबांना विचारायला पाहिजे, त्यांच्या साक्षीने हे सगळं केलं पाहिजे. मग अयोध्येला निरोप गेला. तो जो निरोप घेऊन पाठवलाय त्याला पुढे 5 दिवस लागले असा उल्लेख आहे. पण आपल्याकडे काही एवढे 5 दिवस थांबणं शक्य नाही. त्यामुळे आपण सीता स्वयंवराचा सोहळा आज करू आणि उद्या स्वयंवरापासून पुढचे जे 3 सोहळे आहेत त्याच ठिकाणी झाले, तिथपासून कथा बघायला सुरुवात करू. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की. मंगलाष्टक कोण म्हणणार आहे? या बाई आमच्या भेटीला सही मध्ये हे वाटा स्मृती दिनाचा. हो, अक्षता वाट अक्षता वाटा काकू, अक्षता वाटा गाडी. ती फुलं संपता नंतर सगळ्यांनी जाताना पहा इथे किंवा मूर्तीला. हो चालेल चालेल. आकाशाशी जडले नाते या. 1-2च मिनिटं. नारद मंदिरातला नित्याचा कार्यक्रम म्हणजे स्मृती तेवढे फक्त वाचून होते. हा, तिन्ही वाचा एकदम द्या. ताई इकडे या तुम्ही, ह्या पण म्हणा, या इकडे खुर्ची घेऊन या. अजून कोणी म्हणणार आहे का मंगलाष्टक अक्षता? हा म्हणणार आहे, या इकडे. अक्षता वाटून होतात तोपर्यंत स्मृतिदिन असते. 15 डिसेंबर स्मृतिदिन आहे. रामकृष्ण दिगंबर नारायण आणि देणगीदार आहेत रमाबाई रमेश सरदेसाई आणि अनुराधा यशवंत सोहनी. आलंय कोणी? दुसरा स्मृतिदिन आहे, शुभ दिन आहे. दत्त जयंती निमित्त सुरेश रंगनाथ तुळपुळे यांनी देणगी दिलेली आहे. आणि तिसरा स्मृतिदिन आहे, कैलासाची ऋषिकेश देशपांडे. देणगीदार आहेत रजनी देशपांडे. नारद महाराज
यांचं घे. हो हो करा करा करा. आकाशाची जडरे हे हलवा साईडला घेऊ. कोणाला तरी घेऊन तर टेबल इथे घ्या. हलवत तरी जा. तिकडे घ्या. स्वयंवर इकडे या. झाले सीतेचे स्वयंवर 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 झाले सीतेचे. सावकाश. श्रीरामानी सहज उचलले धनुशंकराचे श्रीरामानी सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण झाले जनधनुपाच्या हेतू अंतरीचे पूर्ण झाले जनधनुपाच्या हेतू अंतरीचे. हे गाणं झालं ना की मग घेऊन जा तिकडे. आणि दुसरं पण राव काका. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. मुक्त जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी मुक्त जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू काळी लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. सावलिया जरा पावण्या पाहती राणी सावलिया जरा पावण्या पाहती राणी तडिका नाना परी भयंकर मारतोच होई तडिका नाना परी भयंकर मारतोच होई. श्रीरामाने केले तुकडे दोन दृश्याचे श्रीरामाने केले तुकडे दोन दृश्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे आवरले राजे फक्त हसता भूमी कन्या मनोमनी राजे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे परिसराच्या आधी सगळ्यांना उभं करा इथे एक फोटो काढूयात मागे निम्मे आणि पुढे निम्मे सगळ्या हो सगळे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे
स्वयंवर झाले सीतेचे राजा राज प्रभु रामचंद्र भगवान की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ या साहिलच्या सदैव करता एकदा जोरदार टाळ्या सनी चालू आहे. सनी चालू आहे तोपर्यंत आपण विवाहाची सगळी रचना करून घेऊ. अक्षता दिल्यात आपल्याला राव काका. एका बाजूला मुलाचे मामा एका बाजूला मुलीचे मामा. अंतर्मान कोणाकडे तरी द्या. या दोघं जण उत्साही. शेख सर आमचे इकडे मला दोन मागं माझ्याकडे आज नेमकं इथे इथेच जरा आई असं इथेच जरा पूर्व पश्चिम. हा असंच ठेवायला. नाही नाही तुम्ही बरोबर द्या. दोन आणि तिकडे आणि मुली असं इथे हा काय मग बरोबर आहे. मग यांना इकडे असंच आधी मुलीचं घे ना. आधी मुलीचं एक पलीकडे नाही उभंच राहू दे. या मुलीचे मामा मुलीला घेऊन या. या मुलीचे मामा मुलीला घेऊन या. इथे उभं राहा. हार आणलेत. हार द्या बरं दोघांकडे. कोणीतरी उभे राहा. ठरवल्या हार वगैरे घेऊन उभे राहा. मुलाचे मामा मुलाला घेऊन या. इथे उभे राहा. या हा ज्यांना कन्यादानाचं पुण्य हवंय त्यांनी या बाजूला उभं राहा. माझ्या बाजूला आलं तरी चालेल. मला कन्याचं आहे. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लायो विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रि गिरिजावनं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो राञ्जनसंस्थानं
कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधानम। विनती करो गणपति विद्यालया सारया अज्ञान करोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवधे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा तदेव लग्नं सुधिरं तदेव आराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गुरुं स्मरामि शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। इथे ठेवून घ्या दोन्ही इथे हा मग हार इथे ठेवा आणि मग हार घातले तरी चालेल। आरतीची तयारी करा। नाही त्या सगळ्यांना प्रत्येकाला इथे येऊन पाहू दे। इथे ठेवा। इथे प्रत्येकाला वाहण्याकरता म्हणून फुलं ठेवली आहे। तर आरती झाली की आपण जेव्हा दर्शनाला याल तेव्हा ती फुलं फक्त व्हायची आणि दर्शन घ्यायचं। समोर पुढे 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 तिकडे ठेवलं। सीतेला नीट हार बसत नाहीये। झालं बसला ना? बस
ते सगळं प्रसादाचं समोर आणा इथे. त्या प्रसादाच्या पिशव्या काढा, बाकी जे आहे ते सगळं उघडं करून ठेवा, पिशव्यांमध्ये नको पाहिजे. हा इकडे घ्या सगळं ते. जरा खुर्च्या आवरून ठेवा पटकन, आरती करता उभा घ्या, खुर्च्या पटकन आवरून ठेवा. आरतीचे कागद मिळाले सगळ्यांना. आरती व्हायची आहे, गावाला प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. जिलबीचं जेवण आहे, जेवण घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. पुढे घ्या, बरोबर पुढे घ्या, सावकाश अंदाज घ्या. त्या पिशव्या काढा सगळ्या. हा हा साहित्य सगळं बाहेर ठेवा. रुखवतात काय काय आले ते बघा एकदा. सावकाश सावकाश. जिलब्या सोडून सोडा, जिलब्या सोडा. हो म्हणा की या पाहिजेच ना. तुम्ही हात वर केला मी विसरलो. हा कोणाला काही एखादं पद बीत म्हणायचं असेल तर या 1-2 मिनिटात सगळी रचना लागतील. सीता स्वयंवराला आमुनी रघुनंदन सावरा, आमुनी रघुनंदन सावरा. संध्याताई पट करा पटकन. जिलेब्या होता त्या जिलेब्या काढा ना, द्यायला सोप्या पडतात. माला लाजली सीता स्वयंवराला आहुनी रघुनंदन सावरा. मनुष्या सत्या दोघलावण्या शूर पुरुष मनुष्या सत्या लावण्या शूर पुरुष काय करावे काही सुचेना, काय करावे काही सुचेना. गुरुरथ श्रीरामाला लाजली सीता स्वयंवराला आहुनी रघुनंदन सावरा, आहुनी रघुनंदन सावरा. देवनी उठले रघुवीर असे पाहुनी मोहीवरांना मान देवनी उठले रघुवीर असे पाहुनी मनासारखे येता गुरुनी मनासारखे येता गुरुनी नाचले हर्षभराने लाजरी सीता स्वयंवराला आहुनी रघुनंदन सावरा.
पाहुनी रघुनंदन सावरा प्रभु रामचंद्र भगवान की जय। आरती करायची. जय श्री आज नाही आरती आरती आज ज्यांनी प्रसाद आणलेला आहे तर ते सगळे फोटोमध्ये आलेले आहेत बरं का. त्याच्यामुळे त्यांच्यावर एक जबाबदारी आहे. इथून पुढे जेवढे दिवस कथा चालणार आहे तेवढे दिवस श्रवणाला आलं पाहिजे. आरतीनंतर फक्त प्रसादापूर्वी सगळेजण जे वऱ्हाडी आलेत ना तर त्यांना इथे उभं राहून फोटो काढायचा आहे बरं का. त्यामुळे घाई गडबड करू नका. 2 आरत्या म्हणू आणि थांबू. निजवल्या कौसल्या माता सुकन्या अनन्या महिमान्य सीता एकरवने कर्मणिवर भरतानि गराता जगन्ब्रह्ममाय जगन्य सोपिता जय देव जय पुण्यता आरती ओ आरती भुवनायका जय देव आचार्या गुरुवर्या कार्या श्रीकोण हरिकोणकरमण्य संसार मूल सर्वमुनिवर किन्नर व्यापी सकल अन्य तोयका सर्वं प्रेमळ जय देव आरती ओ आरती भुवनायका जय देव संग्रामे भूताने ओंकारवदनी हरिधर भूमंडल सिंधु जलगणी कराळे ब्रह्मांड रामे सुवनी सुरवरहरि त्यागाया फलनी जय देव पुण्येनि प्रसादे हरि भूतांचा जय देव तुमले पाताल पुण्डानि शब्द सरधरा धरणी धर्मानि लाभेव कार्ये पर्वत पुराण उच्चेव रामी रामदासा सीता जय देव लक्ष्मी तुमचे प्रसादे हरि भूतांचा जय देव हरि भूतांचा अभिनवाय नमः हरे भगवान हरे राम हरे राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रणवीर समर्थ